नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एस जी राक्षसे, गोपालकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर. आज आपण या संवादामध्ये बी ए भाग 2 सेमेस्टर 3 राज्यशास्त्र पेपर क्रमांक 4, त्याचं नाव आहे भारतीय राजकीय विचार भाग 1. यामधील आपण कौटिल्य या घटकामधील राजाची कर्तव्य यावर भाष्य करणार आहोत. मित्र हो, कौटिल्याने सप्तांग सिद्धांत मांडलेला आहे आणि त्यामधील महत्त्वाचा एक घटक म्हणून राज्य किंवा राजा याबद्दल त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. त्याचबरोबर अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड, सैन्य या सर्व प्रकारच्या घटकांचा वापर करून राजा राज्यकारभार पाहतो. जर राजा कर्तव्यशील, उद्योगी, प्रजाहितदक्ष असेल तर तो राजा जास्त काल आणि चिरकाल टिकू शकतो. राजाने कोणती कार्य पार पाडावीत या संबंधीचं विश्लेषण त्यांनी आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये केलेलं आहे. यामध्ये आपण काही मुद्द्यांच्या आधारे राजाची कर्तव्य कोणकोणती आहेत याबद्दल विवेचन करणार आहोत. यामध्ये नंबर 1 आहे परचक्रापासून राज्याचं संरक्षण करणे. शेजारच्या शत्रू राष्ट्राकडून होणारं आक्रमण टाळण्यासाठी सैन्य दलाची उभारणी करणं, सैन्य हे अत्यंत व्यवस्थित ठेवणं, बाह्य व अंतर्गत धोक्यापासून प्रजेचं संरक्षण करणं, त्यासाठी परराज्याशी किंवा परराष्ट्राशी परराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करणं हे राजाचं महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे धर्मरक्षण. धर्मरक्षण हे एक राज्याचं महत्त्वाचं कार्य आहे. प्रजेस 4 पुरुषार्थाची प्राप्ती करून देण्यासाठी राजाने प्रयत्न केले पाहिजेत. धार्मिक तत्वांचं आचरण योग्य प्रकारे होऊन समाजव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी राजानं कसोशीनं प्रयत्न केले पाहिजेत. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे प्रजेचे पालन करणे. प्रजेच्या जीविताचे, वित्ताचं रक्षण करणे, प्रजेच्या हिताच्या दृष्टीने जी काही उपजीविकेसाठी साधनं लागतात ती उपलब्ध करून देणे, नवीन प्रदेश लागवडीखाली आणणे, गुरे चारण्यासाठी सोय करणे, खाणी, जंगले, व्यापार, किल्ले बांधणी करणे, प्रजेचे मनोरंजन करण्यासाठी सोयी उपलब्ध करणे इत्यादी कामे राजाला करावी लागतात. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे अंतर्गत शांतता. राज्याअंतर्गत जे काही समाजकंटक आहेत, गुन्हेगार आहेत, चोर आहेत, शत्रुपक्षाचे गुप्तहेर आहेत इत्यादीचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करणं हे महत्त्वाचे काम राज्याला करावे लागते. त्यानंतर पुढचा 5वा मुद्दा आहे प्रदेशाचे वसाहतीकरण करणे. शत्रुपक्षाकडून जिंकून घेतलेल्या प्रदेशात गाव वसविणे, किल्ले बांधणी करणे, रस्ते बांधणी करणे, तलाव निर्मिती करणे, नवीन जमीन लागवडीखाली आणणे असे अनेक काम हे राजाला करावे लागतात. त्यानंतर 6वा मुद्दा आहे तो म्हणजे नैसर्गिक दैवी आपत्तीपासून राज्याचं संरक्षण करणं. अनेक दैवी आपत्ती किंवा नैसर्गिक आपत्ती या येत असतात. पूर, अग्नी, रोगराई, दुष्काळ अशा संकटापासून प्रजेचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही राज्यावर असते. अशा आपत्ती जेव्हा येतात तेव्हा प्रजेचे पालन, रक्षण आणि त्याचे स्वतंत्रपणे संरक्षण करणे हे महत्त्वाचं भाग आहे. उंदीर, हिंस्र पशु इत्यादीपासून सुद्धा होणारा उपद्रव टाळण्यासाठी राज्याने प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर 7वा मुद्दा आहे प्रदेश प्राप्ती करणे.
हे राजाचं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. याविषयी कौटिल्याने अधिकरण 13 मध्ये याबाबत विश्लेषण केलेलं आहे. राज्याचा विस्तार करणे हे महत्त्वाचे असते आणि परराज्यावर आक्रमण करणे, नवीन प्रदेश जिंकणे, जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावणे, नवीन प्रदेशात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणे इत्यादी बाबी किंवा कार्य राजाला करावी लागतात. त्याच्यानंतर त्या पुढचा मुद्दा 8वा मुद्दा आहे राज्य प्रशासन चालवणे. राज्याचा कारभार उत्तम प्रकारे चालविण्यासाठी राज्याने अर्थव्यवस्था, व्यापार, राज्यव्यवस्था, सैन्यव्यवस्था, महसूल, वसुली इत्यादी प्रशासकीय व्यवस्था करावी लागते. त्यासाठी मंत्री, अमात्य, अधिकारी, नौकरवर्ग इत्यादींची नेमणूक करावी व त्यांच्यावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवून कार्य पार पाडायला पाहिजे. त्यानंतर पुढचा 9वा मुद्दा आहे तो म्हणजे वर्णाश्रम धर्माचे पालन करणे. हे राज्याचं एक प्रमुख कर्तव्य आहे. धर्मसूत्राप्रमाणे सर्व प्रजेचे प्राणीमात्राचे रक्षण करणे, प्रजेकडून वर्णाश्रम धर्माचे पालन करणे, जे धर्मतत्वांचे उल्लंघन करताल ते दोषी समजून त्यांना शिक्षा करणे, पुरोहित, धर्मगुरू यांच्या सल्ल्यानुसार वागणे आणि राजाने शास्त्रानुसार वर्णाश्रम धर्माचे पालन करायला पाहिजे. अशा पद्धतीचे विविध कार्य हे राजाला करायला पाहिजे. यानंतर आपण मंत्रिमंडळ व मंत्रिपरिषद यावर भाष्य करणार आहोत. अर्थशास्त्रामध्ये मंत्री, अमात्य, मंत्रिपरिषद इत्यादी शब्द आलेले आहेत. राजास सहाय्य करणाऱ्या या विविध घटकांचा किंवा अधिकाऱ्यांचा उल्लेख आढळून येतो. कौटिल्याच्या मते रथ ज्याप्रमाणे दोन्ही चाकाविना हलू शकत नाही त्याप्रमाणे राज्य अमात्याच्या व मंत्र्याच्या साह्याविना हकता येणार नाही. त्यासाठी मंत्रिमंडळ, ज्याला कॅबिनेट, व मंत्रिपरिषद, काउन्सिल ऑफ स्टेट असं म्हणतात, या वेगवेगळ्या संस्था आहेत. त्यांच्या मते मंत्रिमंडळ हे जरुरीप्रमाणे शक्य तेवढे लहान असायला पाहिजे, पण मंत्रिपरिषद ही मोठी असावी. याबाबत महाभारत, रामायण आणि अर्थशास्त्र इत्यादीमध्ये विवेचन आलेलं आहे. यामध्ये 18 मंत्र्याचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये नंबर 1 महामंत्री, राज्य प्रशासनातील ही सर्वोच्च अधिकारी आहे. नंबर 2 पुरोहित, वेदशास्त्र संपन्न असा हा राजाचा गुरु आहे. नंबर 3 सेनापती. नंबर 4 युवराज. नंबर 5 दवारीक, ज्याला राजवाड्यातील देखरेख करणारा प्रमुख अधिकारी असं म्हटलं जातं. त्यानंतर आंतरवांशिक, राज्याचा हा खाजगी सचिव आहे. त्यानंतर प्रशास्ता, तुरुंगावरील अधिकारी आहे. समाहर्ता हा महसूल अधिकारी आहे. सनिधाता मुख्य कोषाधिकारी आहे. प्रदेष्टा राजाचे हुकूम, आज्ञा पाठविणारा तसेच गुन्हेगारांना दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करणारा हा बिनखात्याचा मंत्री म्हटलं तरी चालेल, तो अधिकारी आहे. नायक, सैन्यातील प्रमुख अधिकारी. पौर, राजधानीवरील प्रमुख अधिकारी. व्यावहारिक, न्यायविषयक अधिकारी. कामार्थिक, खाणी व उद्योगधंदे यावरील अधिकारी. मंत्रिपरिषद अध्यक्ष, मंत्रिपरिषदेचे नियंत्रण करणारा अधिकारी. दंडपाल, लष्कराची व्यवस्था पाहणारा अधिकारी. दुर्गपाल, किल्ल्यावरील प्रमुख अधिकारी. अंतपाल, राजाच्या सीमेचे रक्षण करणारा अधिकारी. अशा पद्धतीचे मंत्री, हे मंत्री 3 वर्ग पाडलेले आहेत त्यांनी. आणि प्रशासक वर्गाच्या साह्याने मंत्री परिषदेने पुढील 4 प्रकारची कामे करायला पाहिजेत. नवीन योजना व कार्य याचा आरंभ करणे, पूर्वी सुरू झालेली कार्य नियमितपणे चालू ठेवणे, आणि नंबर 3 प्रशासन कार्यात विविध स्वरूपाच्या सुधारणा घडवून आणणे, आणि नंबर 4 योजना व निर्णयांची
योग्य प्रकारे अंमलबजावणी होते का नाही, ही अंमलबजावणी करण्याचं काम या प्रशासक वर्गाचं आहे. यानंतर आपण पुढच्या भागामध्ये राज्य प्रशासनातील खाती व नौकर वर्ग यावर भाष्य करणार आहोत. थँक्यू.